नमस्कार मित्रांनो, आपण युनिट नंबर 7ला सुरुवात करत आहोत. अंडरस्टँडिंग लर्निंग. यामध्ये 7.1 आपल्याला अभ्यास करायचा आहे. नेचर ऑफ लर्निंग, लर्निंग ॲज ए प्रोसेस अँड लर्निंग ॲज अन आउटकम. हे टॉपिक आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. अध्ययनाचे स्वरूप, त्याचबरोबर अध्ययन एक प्रक्रिया आणि अध्ययन एक निष्पत्ती. तर चला पाहूया अध्ययनाचे स्वरूप. आता अध्ययनाचं स्वरूप अभ्यास करण्या अगोदर आपल्याला अध्ययन म्हणजे काय ही कन्सेप्ट समजणं आवश्यक आहे. तर अगोदर अध्ययन म्हणजे काय ते समजून घेऊया. आता अध्ययन हा जो काही शब्द आहे, काही बहुतांश लोक शिक्षणाशी समानार्थी शब्द म्हणून ही समजतात, परंतु दोघांमध्ये फरक आहे. शिक्षण आणि अध्ययन हे दोघं शब्दांमध्ये जो काही फरक येतो, शिक्षण हा व्यापक अर्थाने वापरला जातो आणि अध्ययन हा जो काही शब्द आहे हा मर्यादित अर्थाने वापरला जात असतो. शिक्षणामध्ये सर्वांगीण विकासाला प्राधान्य असतं, तर अध्ययनामध्ये एखाद्या गोष्टीचं, एखाद्या बाबीचं अध्ययन होणं किंवा ते समजणं, आकलन होणं, या गोष्टींचा त्या ठिकाणी अर्थ अभिप्रेत असतो. त्याचबरोबर काही गोष्टी माणसाकडे किंवा व्यक्तीकडे जन्मजात असतात. निसर्गदत्त देणगी व्यक्तीला किंवा काही शक्ती प्राप्त असतात. त्यांचं जागृत करून, म्हणजे त्या शक्ती जागृत करून त्यांना जे पूर्णत्वाकडे नेलं जातं त्यालाच आपण शिक्षण असं म्हणत असतो. असा अर्थ आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत म्हणता येईल. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा शिक्षणाची व्याख्या केलेली की व्यक्तीमध्ये जे काही सुप्त शक्ती असतात त्या पूर्णत्वाकडे नेणं म्हणजे शिक्षण होय, असा अर्थ त्यांनी सांगितलेला होता शिक्षणाच्या बाबतीत. मग जन्मजात प्रत्येका व्यक्तीकडे काही ना काही गुण असतात, शक्ती असतात, त्यांना जागृत करण्याचं काम शिक्षण करत असतं. फक्त जागृत करत नाही तर ते पूर्णत्वाकडे नेत असतं, त्याला शिक्षण असं संबोधत असतो. एज्युकेशन मीन्स प्रोग्रेसिव्ह चेंज इन बिहेवियर, असं गेट्स यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की शिक्षण काय आहे तर प्रोग्रेसिव्ह चेंज आहे बिहेवियर मधला. आता हा जो काही चेंज असतो हा पॉझिटिव्ह असतो, म्हणजे सकारात्मक असतो समाजाच्या दृष्टीने वगैरे. तो चेंज म्हणजेच शिक्षण होय. असाही अर्थ या ठिकाणी गेट्स यांनी दिलेला आहे. आता शिक्षणाने चेंज होतो, परंतु तो चेंज कसा असला पाहिजे, प्रोग्रेसिव्ह आणि समाजासाठी हिताचा असला पाहिजे, हे आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. अध्ययनातून वर्तनात कायमस्वरूपी बदल मात्र अपेक्षित असतो. तर अध्ययन शिक्षणातून जसं सर्वांगीण विकास असतो किंवा पूर्णत्वाकडे जे नेतं किंवा प्रोग्रेसिव्ह चेंज, असे वेगवेगळे अर्थ आपण पाहिले. तर अध्ययनातून काय अपेक्षित असतो, जे काही वर्तन असतं व्यक्तीचं त्याच्यात कायमस्वरूपी बदल या ठिकाणी अपेक्षित असतो. उदाहरणार्थ सायकल जर चालवता येत नसेल, जर सायकल शिकायला घेतली तर सायकल चालवण्याचं कौशल्य आत्मसात झालं म्हणजे ते मनुष्य कधीही विसरत नाही, ते कायमस्वरूपी बदल त्याच्या वर्तनात होत असतो, त्याला आपण थोडक्यात अध्ययन असं म्हणतो. असा ढोबळ अर्थ आपल्याला शिक्षण आणि अध्ययन या दोघांमध्ये वेगळं या ठिकाणी करता येईल. तर मग अध्ययनाच्या काही व्याख्या अनेक मानसशास्त्रज्ञांनी किंवा तत्वज्ञानांनी सांगितलेल्या आहेत. तर त्यातल्या काही व्याख्या आपण या ठिकाणी घेऊया आणि त्यांचा आधार घेऊन नेमकं अध्ययन काय, अध्ययनाचं स्वरूप काय, त्याविषयीचं आकलन करूया. तर शैक्षणिक शब्दकोशामध्ये ही व्याख्या मला सोर्स दिलेला या पुस्तकामध्ये वाचायला मिळाली. व्यक्तीच्या वर्तनात पूर्वानुभवामुळे, प्रासंगिकतेमुळे किंवा अध्यापनामुळे जो कायमस्वरूपी बदल होतो त्यास अध्ययन म्हणतात. आता व्यक्तीचे जे काही वर्तन आहे त्या वर्तनामध्ये बदल होणं, कायमस्वरूपी बदल होणं, पण तो कशामुळे, एक तर तो पूर्वानुभवामुळे असेल, एक तर प्रासंगिकतेमुळे असेल, एक तर अध्यापन केल्यामुळे किंवा कोणीतरी अध्यापन केलं असेल त्याच्यामुळे असेल. या बाबतीत जो काही कायमस्वरूपी बदल होतो त्याला अध्ययन असं म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने काही अनुभव घेतला असेल, त्या अनुभवाने त्याला शहाणपण येतं आणि त्या परत समजा ती चूक असेल किंवा चांगलं कार्य केलं असेल तर पुन्हा ते कार्य करेल किंवा तो टाळेल. म्हणजे काय, पूर्वानुभवातून त्याला शहाणपण आलं, त्याच्यात वर्तनात बदल झाला. प्रासंगिकतेमुळे सुद्धा होतं. एखादा प्रसंग असा येतो, मनुष्य प्रासंगिकतेने निर्णय घेत असते आणि तो निर्णय जर चांगला ठरला, यशस्वी ठरला तर त्याच्या वर्तनात बदल होत असतो.
अध्यापनामुळे सुद्धा असतो. शिक्षक ज्यावेळेस अध्यापन करतो आणि त्या अध्यापनामुळे एखाद्या व्यक्तीला विद्यार्थ्याला त्याचं आकलन झालं, तर त्याच्या वर्तनात सुद्धा बदल आपल्याला दिसून येतो. म्हणून लर्निंग इज अ परमनंट चेंज इन बिहेवियर दॅट इज द रिझल्ट ऑफ पास्ट एक्सपिरियन्स आयदर प्रोड्यूस इन्सिडेंटली ऑर थ्रू इन्स्टिट्यूशनल लर्निंग थ्रू टीचिंग, असा अर्थ आपल्याला शब्दकोशामध्ये वाचायला मिळतो. त्यानंतर नॉर्मन मन यांनी सुद्धा अध्ययनाची चांगली व्याख्या आपल्याला दिलेली आहे. व्यक्तीच्या सभोवतालच्या विश्वात व्यक्ती जी कृती करते किंवा जे निरीक्षण करते त्यामुळे येणाऱ्या अनुभवांचा परिणाम व्यक्तीच्या वर्तनात कमी अधिक प्रमाणात होतो. या वर्तन परिवर्तनास अध्ययन म्हणतात. आता इथं पण एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की वर्तन परिवर्तन होणं म्हणजे अध्ययन होय. म्हणजे सुरुवातीचं वर्तन आणि नंतर काहीतरी कोणत्या तरी गोष्टीने त्यांना ज्ञान मिळालं किंवा आत्मसात केला आणि त्याच्या वर्तनात परिवर्तन झालं, त्याला आपण अध्ययन म्हणतो. हा परिवर्तन मात्र तो कायमस्वरूपीचा असतो, असं सर्वच व्याख्यांमध्ये आपल्याला अर्थबोध होतो. परंतु ह्या व्याख्येमध्ये काही बाबतीत वेगळेपण सुद्धा आहे. व्यक्तीच्या सभोवतालच्या विश्वात म्हणजे व्यक्ती ज्या ठिकाणी राहतं त्याच्या सभोवतालचं जे काही विश्व असतं, व्यक्ती जी कृती करते किंवा जे निरीक्षण करते, अनेक कृती व्यक्ती करत असते, अनेक निरीक्षण व्यक्ती या ठिकाणी करत असतं. त्याचबरोबर त्यातून ते अनुभव सुद्धा घेत असतो. मग या कृती आणि निरीक्षणातून वेगवेगळे अनुभव त्याला प्राप्त होत असतो आणि त्या अनुभवाचा परिणाम म्हणून व्यक्तीच्या वर्तनात कमी अधिक प्रमाणात, कधी कमी कधी अधिक प्रमाणात त्याच्या वर्तनामध्ये बदल होत असतो. त्यालाच नॉर्मन मन यांनी अध्ययन असं संबोधलेलं आहे. त्याचबरोबर क्लाजमेयर यांनी सुद्धा लर्निंगची व्याख्या दिलेली आहे. लर्निंग इज अ प्रोसेस वेअर बाय अ चेंज इन बिहेवियर रिझल्ट्स फ्रॉम सम फॉर्म of experiences, activity, training, observation, and the like. Change in some behavior which results from such forces as bodily injury, diseases, fatigue, or use of drugs is not considered learning. आता अगोदरच्या ज्या व्याख्या आपण पाहिल्या त्या व्याख्यांमध्ये आणि या व्याख्यामध्ये थोडा बदल आहे. आता या व्याख्येमध्ये लर्निंग नेमकं काय आणि लर्निंग कोणतं नाही या दोन गोष्टीने आपल्याला अर्थ या ठिकाणी यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता लर्निंग इज अ प्रोसेस, एक ती प्रक्रिया आहे. ती असं नाही की आत्ता लगेच एखादी गोष्ट केली आणि ते लगेच आपल्याला नाही, ते पटकन एक बटन दाबलं आणि आत्मसात झाला असं नाही. तर ती एक प्रोसेस आहे. बटन दाबल्यानंतर त्याच्यावर काही प्रक्रिया होईल आणि नंतर त्यातलं आउटपुट मिळेल, अशी जी एक प्रक्रिया आहे थोडक्यात या ठिकाणी मला सांगायचं आहे. सो वेअर बाय अ चेंज इन बिहेवियर रिझल्ट फ्रॉम सम फॉर्म ऑफ एक्सपिरियन्सेस. चेंज इन बिहेवियर येतं अपेक्षितच आहे, तो तर परिणाम होणारच आहे, परंतु तो कशातून होईल? फ्रॉम सम फॉर्म ऑफ एक्सपिरियन्सेस. काही अनुभव घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये परिवर्तन होतो. ॲक्टिव्हिटी केल्याने परिवर्तन होत असतं, ट्रेनिंग घेतल्याने, प्रशिक्षण घेतल्याने बदल होत असतो, एखाद्या गोष्टीचं निरीक्षण केल्याने सुद्धा बदल होऊ शकतो किंवा अशा अनेक गोष्टी असतात ज्यातनं व्यक्तीला त्याच्या वर्तनात बदल घडून आणत असतं. त्याला आपण अध्ययन म्हणतो आणि ती एक प्रोसेस आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. चेंज इन सम बिहेवियर विच रिझल्ट फ्रॉम सच फोर्सेस ॲज बॉडीली इंजुरी. परंतु एखादं ॲक्सिडेंट झाला आणि शरीरामध्ये बदल झाला त्याला आपण अध्ययन म्हणत नाही. एखादा आजार झाला आणि त्याच्यात काही बदल झाला त्यालाही आपण अध्ययन म्हणत नाही. फटीग असेल और यूज ऑफ ड्रग्ज असेल, एखाद्याने नशा केली आणि त्यात बदल झाला त्यालाही आपण अध्ययन म्हणू शकत नाही. काही असे लोक असतात, एखाद्याने दारू प्यायला आणि तो इंग्रजी बोलायला लागतो, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की तो इंग्रजी शिकला नाही. तर तो थोड्यापुरता चेंज असेल, तेवढ्यापुरतं असतो, परंतु त्याला अध्ययन आपण म्हणत नाही. इज नॉट कन्सिडर लर्निंग. अशी सुंदर व्याख्या आपल्याला या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. सो गेट्स यांनी सुद्धा अध्ययनाची एक चांगली व्याख्या दिलेली आहे. अनुभव आणि प्रशिक्षणातून वर्तन परिवर्तन होणे म्हणजे अध्ययन होय. आता अनुभव आणि ट्रेनिंग या दोघांमध्ये जे काही वर्तनामध्ये बदल घडून येतो त्याला आपण अध्ययन म्हणावं, असं गेट्स यांनी सुद्धा आपल्या व्याख्येतून अध्ययनाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. आता ह्या सगळ्या व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला अध्ययनामध्ये काही गोष्टी कॉमन लक्षात आल्या. एकतर ते वेगवेगळ्यातून
अनुभव व्यक्ती घेतो आणि त्यातनं वर्तनात बदल होतो आणि तो बदल कायमस्वरूपी असतो. आता या ठिकाणी फ्रान्सेन यांची व्याख्या आहे. त्या व्याख्येमध्ये काय आहे ते बघूया. अध्ययनामुळे व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून बदल होतात. हे बदल वाचिक, कारक, भावात्मक तसेच अमूर्त पातळीवरील देखील असू शकतात. आता या व्याख्येमध्ये सुद्धा आपल्याला व्यक्तीच्या रचनेमध्ये किंवा स्थितीला किंवा त्या वातावरणाला जे अनुसरून जे बदल होतात ते बदल मे बी अवबोधात्मक असेल म्हणजे आकलनाच्या दृष्टीने असेल, ज्ञानात्मक असेल, ज्ञान मिळवण्याच्या किंवा ज्ञान प्राप्तीच्या दृष्टीने असतील, प्रेरणात्मक असतील, एखाद्याला मोटिवेशन मिळत असेल, भावात्मक असेल, भावनिक संदर्भातले असतील, अशा कोणत्याही पद्धतीचे बदल मात्र ते असू शकतात. हे बदल मग वाचिक असतील, कारक असतील, भावात्मक असतील किंवा ते एखाद वेळेस अमूर्त पातळीवर देखील असू शकतात. या अशा सगळ्या गोष्टींना आपण अध्ययनामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात असं फ्रेंडसेन यांनी सुद्धा आपल्या व्याख्येतून सांगितलेलं आहे. आता या सगळ्या व्याख्या पाहिल्यानंतर एक सर्वसमावेशक अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की अध्ययन म्हणजे व्यक्तीने सभोवतालच्या परिस्थितीला अनुसरून जाणीवपूर्वक स्वतःच्या वर्तनात घडून आणलेले टिकाऊ स्वरूपाचे बदल होण्याची प्रक्रिया होय. म्हणजे अध्ययन नेमकं काय कोणाला म्हणावं तर व्यक्तीने सभोवतालच्या परिस्थितीला अनुसरून जे स्वतःमध्ये जाणीवपूर्वक आपल्या वर्तनात बदल घडून आणतात आणि ते बदल फक्त थोड्या काळापुरते नाही तर ते टिकाऊ स्वरूपाचे असतात, कायमस्वरूपीचे ते बदल असतात. अशी बदल होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला अध्ययन म्हणावं असं अर्थ आपल्याला सगळ्या व्याख्यांमधून घेता येईल. हा सर्वसमावेशक अर्थ मला या पुस्तकामधून वाचायला मिळालेला आहे, तो मी आपल्यासमोर या ठिकाणी दिलेला आहे. आता या सगळ्या व्याख्यांवरून आपल्याला अध्ययनाचं स्वरूप थोडक्यात आपल्याला सांगता येईल की अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी बदल. म्हणजे अध्ययन म्हणजे काय? वर्तनामध्ये कायमस्वरूपीतला बदल. आता मी फक्त व्याख्या तुम्हाला सांगितल्या आणि हे सांगितलं. आता कायमस्वरूपी बदल कसा होतो? उदाहरणार्थ एखादं लहान मूल असतं बघा, जर खेडेगावाची परिस्थिती आपण विचारात घेऊया की चूल चालू आहे आणि लहान मूल पुन्हा पुन्हा तिकडे जात आहे. त्याला आपण कितीही सांगितलं तिकडे जाऊ नको जाऊ नको ते जातच. परंतु एकदा गेला आणि त्याला जर चटका लागला तर परत ते जाईल का? तिथं नाही. कारण त्याने तो अनुभव घेतला आणि त्या अनुभवातून तो काय शिकला की तिथं गेल्यानंतर चटका लागतो आणि त्याच्या वर्तनात कायमस्वरूपी बदल होतो. हां, म्हणजे हे काय अनुभवातून व्यक्ती आपल्या वर्तनामध्ये जो काही बदल करतो तो बदल हा कायमस्वरूपी असतो. एखाद्या शिक्षकाने एखादं उदाहरण सोडून दिलं आणि ते विद्यार्थ्याला जर समजलं तर विद्यार्थी दुसरं उदाहरणं त्या प्रकारची सोडवायला लागतो. म्हणजे सुरुवातीला येत नव्हतं आता तो सोडवायला लागला म्हणजे त्याच्या वर्तनामध्ये कायमस्वरूपीचा तो बदल झाला. म्हणजे अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपीतला बदल असं एक आपल्याला या व्याख्येतनं सांगता येईल. त्याचबरोबर मानवी शरीरातील बदलास अध्ययन म्हणता येत नाही. आता मानवी शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. उदाहरणार्थ लहान असताना बदल मोठा होतो म्हणजे तो शरीराने वाढतो म्हणजे त्याला अध्ययन म्हणावं का? तर नाही. कारण तो शरीरातील बदल आहे तो होणारच आहे. ते इट्स अ नॅचरल प्रोसेस. त्याच्यात त्याच्या वर्तनात बदल होतो असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून मानवी शरीरातील बदलाला आपण अध्ययन म्हणत नाही. प्रतिक्षिप्त क्रियांमुळे होणाऱ्या बदलास अध्ययन म्हणता येत नाही. कधी कधी व्यक्ती काही प्रतिक्षिप्त क्रिया देत असते त्या क्रियांमुळे सुद्धा बदल होत असतो. त्या बदलांना सुद्धा आपल्याला अध्ययन म्हणता येत नाही. त्याचबरोबर परिपक्वतेमुळे किंवा मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारा वर्तन बदल म्हणजे अध्ययन नव्हे. जर मी मागेच तुम्हाला एक उदाहरण दिलं की एखादं मादक पदार्थाचं सेवन केलं आणि त्याच्यात व्यक्तीच्या वर्तनात जो बदल होतो त्याला आपण अध्ययन म्हणत नाही. मग अध्ययन ही जी काही सतत चालणारी प्रक्रिया अगदी जन्म झाल्यापासून ही अध्ययनाची प्रक्रिया सुरू होते अगदी मरेपर्यंत म्हणजे माणसाच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत अध्ययनाची ही प्रक्रिया चालू असते. म्हणून ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. ती कधी न थांबणारी प्रक्रिया आहे. त्याचबरोबर अध्ययन ही हेतुपूर्ण व उद्दिष्टान्वेषी प्रक्रिया आहे. आता अध्ययन होते किंवा अध्ययन होण्यासाठी काहीतरी हेतू लागतो. उदाहरणार्थ आता तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय तुमचा ह्या सगळं ऐकून घेण्यामागे पाहण्यामागे काहीतरी हेतू आहे. काहीतरी उद्दिष्ट आहे ते तुम्हाला साध्य करायचं आहे आणि त्या उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूनेच तुम्ही हा व्हिडिओ पाहतायत, अभ्यास करतायत आणि BEd कोर्स तुम्हाला पूर्ण करायचा हे जे काही उद्दिष्ट आहे ही प्रक्रिया चालू आहे आणि
त्यासाठी तुम्ही अध्ययन करताय. म्हणून अध्ययन ही हेतुपूर्ण आणि उद्दिष्टांविषयी अशी प्रक्रिया आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग या ठिकाणी आपण अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाच्या वेगवेगळ्या व्याख्या आणि अध्ययनाचे स्वरूप या ठिकाणी आपण पाहिलं. पुढे जाऊया. पुढची कन्सेप्ट आहे आपल्या या टॉपिकमध्ये, अध्ययन एक प्रक्रिया. आता अध्ययन ही एक प्रक्रिया आहे, एक प्रोसेस आहे. प्रक्रिया काय, तर ती प्रक्रिया म्हणजे काय, ती कुठेतरी सुरुवात होते आणि बराच वेळ ती क्रिया चालू असते आणि कुठेतरी थांबते. म्हणजे ती इट इज अ प्रोसेस. असं नाही की पटकन ते झाले आणि संपलं. म्हणून अध्ययन ही एक प्रक्रिया आहे. तिच्यामध्ये वर्तन परिवर्तन करणारी ती प्रक्रिया आहे. आता अध्ययन होतं म्हणजे नेमकं काय होतं, तर वर्तनामध्ये कायमस्वरूपी बदल होत असतो, परिवर्तन होत असतं आणि ती परिवर्तन करणारी ती एक प्रक्रिया आहे. अशी एक अध्ययन प्रक्रिया आहे. अध्ययन प्रक्रियेत विविध मानसिक क्रियांचा समावेश होत असतो. आता आपण मागे व्याख्या पाहत असताना याचाही उल्लेख आला की अध्ययन करत असताना व्यक्ती वेगवेगळ्या मानसिक क्रियांचा समावेश करत असतो. जसं तुम्ही आता हा व्हिडिओ ऐकतायत, अध्ययन करतायत, तर त्यामध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेशन देतायत, अटेन्शन देतायत, लक्षपूर्वक ऐकतायत. म्हणजे काय, तुमच्या मानसिक प्रक्रियांचा समावेश यामध्ये होतोय आणि त्यातून तुम्ही अध्ययन करत आहात. म्हणून अध्ययन प्रक्रियेत विविध मानसिक क्रियांचा समावेश असतो, असं आपल्याला सांगता येईल. तर आता आपला जो टॉपिक आहे, अध्ययन ही एक प्रक्रिया आहे. तर मग या प्रक्रियेचं स्वरूप काय असतं ते आता आपण पाहूया. आता अध्ययन प्रक्रियेचे नेचर ऑफ लर्निंग प्रोसेस. आता ही जी काही प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. ती घटक कोणते आहेत, कशा प्रकारची प्रक्रिया ते आता पाहूया. सुरुवातीला अध्ययन प्रक्रियेचं मध्ये उद्दिष्ट असतं. उद्दिष्टशिवाय अध्ययन प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. आपण अध्ययनाचा अर्थ पाहत असताना ही पाहिलं की अध्ययन होतं म्हणजे ते हेतुपूर्ण असतं आणि ते उद्दिष्टांविषयी असतं. म्हणजे उद्दिष्ट असल्याशिवाय अध्ययन होत नाही. या ठिकाणी तुम्ही अभ्यास करतात, व्हिडिओ पाहतात, तुमचं उद्दिष्ट आहे BEdचा कोर्स पूर्ण करणं, किंवा तो कोर्स पूर्ण केल्यानंतर शिक्षक होणं, हे उद्दिष्ट आहे. आणि ते उद्दिष्ट पूर्ततेसाठी तुम्ही काहीतरी क्रिया करतात, कृती करतात, अनुभव घेत आहात, या व्हिडिओमधनं काही माहिती घेत आहात. म्हणजे ही प्रक्रिया आहे. म्हणजे हे जे काही कार्य तुमचं चालू आहे ते उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे आणि ते उद्दिष्ट पूर्ततेसाठी हे सगळं गोष्टी तुम्ही करत आहात. म्हणून अध्ययन प्रक्रियेमध्ये पहिला महत्त्वाचा घटक जो असतो उद्दिष्ट, स्वरूपातला पहिला घटक असतो तो म्हणजे उद्दिष्ट. त्याच्यानंतर दुसरं आहे प्रेरणा, मोटिवेशन. आता माणसाचं अध्ययन केव्हा होईल, जसं उद्दिष्ट असेल तर अध्ययन होईल, उद्दिष्ट नसेल तर अध्ययन मनुष्य करणार नाही किंवा त्या दिशेने जाणार पण नाही. म्हणून उद्दिष्ट एक महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर असेल ते जर आपल्याला साध्य करायचं असेल तर त्याच्यासाठी मोटिवेशन लागतं, प्रेरणा लागतं. आता हे मोटिवेशन व्यक्तीला कुठूनही मिळू शकतं. अगदी लहान मुलाकडनंही मिळू शकतं, मोठ्यांकडनं मिळू शकतं, किंवा ते स्वयंप्रेरित पण असेल. एखाद्याला अंतर्गत त्याला प्रेरणा मिळाली असेल, त्याची खूप इच्छा असेल की मला शिक्षकच व्हायचंच आहे, त्याच्यासाठी दुसरा मार्गच नाही की दुसरा पर्यायच नाही मला, तर हे काय असतं, त्याला सेल्फ मोटिवेशन मिळत असतं. म्हणून सेल्फ मोटिवेशन सुद्धा माणसाला मोटिवेट करत असतो. किंवा एखाद्या शिक्षकाकडनं आपल्याला मोटिवेशन मिळतं. एखादा शिक्षक आवडला की त्याच्या असं वाटतं, अरे हा किती सुंदर शिकवतो, यासारखं मला शिक्षक व्हायचं आहे. ते मोटिवेशन कुठूनही मिळू शकतो आणि मोटिवेशनमुळे व्यक्ती अध्ययनास प्रवृत्त होत असतो. म्हणून अध्ययन प्रक्रियेमधला हा एक महत्त्वाचा घटक किंवा या प्रोसेसमधला एक घटक असतो, तो कारणीभूत असतो. त्याच्यानंतर शोधन. आता मी सांगितलं उद्दिष्ट असल्याशिवाय अध्ययन होत नाही. उद्दिष्ट असेल आणि ते उद्दिष्ट पूर्ततेसाठी व्यक्तीला प्रेरणेची गरज असते. ती प्रेरणा त्याला वेगवेगळ्या मार्गातून मिळत असते. एखाद्याला IAS अधिकारी व्हायचं असेल तर वेगवेगळ्या IAS अधिकाऱ्यांचा तो इंटरव्ह्यू ऐकतो, त्याला मोटिवेशन मिळतं, अरे हा झाला, मला पण व्हायचं आहे, यांनी कसा अभ्यास केला असेल, त्याला ते मोटिवेशन मिळतं. मग आता ज्यावेळेस तो इंटरव्ह्यू ऐकतो, त्यांनी काय प्रयत्न केला, ज्यावेळेस ऐकतो म्हणजे त्यांनी कोणकोणत्या गोष्टी एक्सप्लोर केल्या, कोणकोणत्या गोष्टींचं शोधन केलं, प्रयत्न केले, त्या सगळ्या गोष्टींचा समावेश या ठिकाणी होतो. एखादं उद्दिष्ट केव्हा साध्य होईल, जोपर्यंत आपण काही प्रयत्न करत नाही. म्हणून प्रयत्न करणं ह्या गोष्टींना म्हणजे काहीतरी शोध घ्यावा लागेल. शोध घेतल्याशिवाय कोणतीच गोष्ट आपल्याजवळ येणार नाही. म्हणून शोधन ही प्रक्रिया अध्ययनाच्या या प्रक्रियेमध्ये समावेश होत असतो. त्याच्यानंतर हालचालींची पुनर्रचना. आता शोधन पण करायचं आहे, कोणत्या गोष्टी शोधायचं हे निश्चित आहे, आपलं उद्दिष्ट काय त्यानुसार त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. परंतु नेमकं जोपर्यंत आपण हालचाली करत नाही, कृतीत आणत नाही, तोपर्यंत
त्या गोष्टी साध्य होणार नाही. म्हणून हालचालींची पुनर्रचना करणं अपेक्षित आहे. समजा एखादे उद्दिष्ट साध्य करायचं असेल, उदाहरणार्थ सकाळी लवकर उठणं हे उद्दिष्ट असेल, तर त्याच्यासाठी मोटिवेशन काय मिळतं? अरे चला, आज माझं आरोग्य मला व्यवस्थित ठेवायचं, मलाही चांगलं सशक्त व्हायचं, हे मोटिवेशन मिळत असतो. मग तो शोधन काय करेल? प्रयत्न करेल, सकाळी उठण्याचा प्रयत्न करेल, त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु काही वेळेस आळस निर्माण होतो. परंतु मग हालचालींची पुनर्रचना करावी लागते. नाही, जाणीवपूर्वक मला उठायचं, जे स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील, काही कृतीतनं आणावे लागेल. सकाळी अलार्म लावेल, उठेल, प्रयत्न करेल, कोणाला सांगेल मला उठवायचं. म्हणजे हे जे काही असतं हे मॉडिफिकेशन बिहेवियरच्या याच्यामध्ये तो मॉडिफिकेशन करतो आणि ती पुनर्रचना या ठिकाणी करत असतो. त्यातनं अध्ययनाला तो प्रवृत्त होत असतो. त्याच्यानंतर अध्ययनामध्ये समायोजन सुद्धा महत्त्वाचं असतं. एखादी गोष्ट जर आपल्याला साध्य करायची असेल, तर त्या परिस्थिती असेल किंवा घटना असेल, त्याच्यामध्ये आपल्याला समायोजन क्षमता आली पाहिजे. समायोजन साधता आलं पाहिजे. एखादे शिक्षक जर अध्यापन करत असतील, तर ते ऐकून घेण्यामध्ये त्या परिस्थितीमध्ये सुद्धा जरी ते आपल्या मनाला किंवा आपल्याला बोर वाटत असलं किंवा मला नकोसं वाटत असलं, पण आपलं माइंड जर त्याच्यामध्ये गुंतवलं, त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट केलं, त्या परिस्थितीशी मिळतं जोडतं घेतलं, तर बऱ्याच गोष्टी त्यातनं आपल्याला कळायला लागत असतं. त्याच्यानंतर आवर्तन आहेत, वेगवेगळे रिव्हिजन घेणं, आवर्तन करणं. त्याशिवाय आपलं उद्दिष्ट प्राप्त होत नाही किंवा लर्निंग होणार नाही. परिपक्वता असते, मॅच्युरिटी लागत असते अध्ययनासाठी. मग ती आशयाच्या संदर्भातली असेल किंवा इन्सिडेंटला असेल, आकलनाच्या संदर्भातली असेल, ही परिपक्वतेशिवाय आपल्याला आपलं अध्ययन होणं कदापि शक्य नाही. मर्मदृष्टी लागत असते, इन्साईट लागत असतं लर्निंगसाठी, की एखादी समस्या असेल ती सोडवायची कशी, त्याच्यासाठी इन्साईटची आवश्यकता असते. समस्या सोडल्यानंतर त्या समस्येचं उकल आपल्याला करावं लागतं. ज्यावेळेस एखादी समस्या आपल्या डोळ्यासमोर असते किंवा आपल्या समोर असते, मग ती समस्येचं उत्तर जर आपण शांत बसून जर त्या समस्येवर जर चिंतन केलं, तर त्या चिंतनातूनच आपल्याला एखादं इन्साईट प्राप्त होत असते आणि त्याचा उकल सुद्धा मिळत असतो. म्हणून इनसाईटने सुद्धा आपलं लर्निंग होत असतं. आणि शेवटचं महत्त्वाचं सांगता येईल ते म्हणजे सातत्यपूर्ण प्रक्रिया. मग ही जी काही प्रोसेस आहे अध्ययनाची, ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे, कंटिन्यू चालणारी ती प्रक्रिया आहे. मग ह्या सगळ्या पायऱ्यातनं गेल्यानंतर जर आपले ती उद्दिष्ट प्राप्त झालं नसेल, तर पुन्हा ते सायकल सुरू होतं. पुन्हा मनुष्य जोमाने प्रयत्न करतो, शोधन करतो, हालचालींची पुनर्रचना करतो, त्या वातावरणाची समायोजन करतो, वेगवेगळे आवर्तने करत असतो, रिव्हिजन घेत असतो, त्या प्रकारची मॅच्युरिटी जी पाहिजे असते ती आणण्याचा प्रयत्न करत असतो. परत तो इन्साईट शोधतो आणि ही प्रक्रिया अशी कंटिन्यू चाललेली असते. अशी ही अध्ययन प्रक्रियेचं हे या ठिकाणी स्वरूप असतं. ते स्वरूप आपण या ठिकाणी पाहिलं. आता ही जी काही अध्ययन प्रक्रिया आहे, या अध्ययन प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे घटक असतात. ते घटकांची आपण ओळख करून घ्या. मग अध्ययन प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने 3 घटक महत्त्वाचे असतात. पहिला घटक आहे तो म्हणजे अध्ययनकर्ता, म्हणजे अध्ययन करणारी व्यक्ती, जिला अध्ययन करायची, तो एक घटक आहे या प्रक्रियेतला. समजा मला एखादी गोष्ट अध्ययन करायची असलं, तर मी स्वतः त्यातला एक प्रमुख घटक झालो. दुसरा घटक आहे उद्दीपक, ज्या गोष्टीची अध्ययन करावयाची आहे ती गोष्ट. आता चेतक काय असेल? आता उदाहरणार्थ बरेचसे विद्यार्थी टीईटीची तयारी करतात. टीईटी हा काय त्यांच्यासाठी स्टिम्युलस आहे. चला, जवळ आली परीक्षा, तो आपल्याला प्रेरणा देतो, उद्दीपक आहे आपल्यासाठी. मग म्हणजे ती गोष्ट आपल्याला अचीव करायची, ती गोष्ट म्हणजे उद्दीपक. एखाद्याला आय एस व्हायचं असेल, आय एस साठी जो तयारी करतो, म्हणजे त्याच्यासाठी ते स्टिम्युलस आहे, उद्दीपक आहे. जी गोष्ट आपल्याला अध्ययन करावं, ज्या गोष्टीचे अध्ययन करावायचे आहे ती गोष्ट म्हणजे उद्दीपक. प्रतिसाद, अध्ययनातून संपादन झालेली गोष्ट. ज्यावेळेस आपण एखादं गोष्टीचं अध्ययन करतो, ते अध्ययनानंतर आपल्याला जी संपादन होतं ती गोष्ट म्हणजे आपला प्रतिसाद. मग अशा या 3 गोष्टी आपल्या या अध्ययन प्रक्रियेमध्ये मध्ये समावेश होत असतो. त्या घटकांची आपण आता या ठिकाणी ओळख करून घेतली. आता आपण पाहूया अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये. आता अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये आपण बऱ्याच अंशी याच्यावरती चर्चा केलीच आहेत. फक्त वैशिष्ट्य कोणती ती या ठिकाणी तुम्हाला सांगतो. पहिलं आहे अध्ययन आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. याच्यावरती आपली चर्चा झालीच. सतत चालणारी ही प्रक्रिया, अजन्म म्हणजे अगदी जन्म झाल्यापासून तर मरेपर्यंतची चालणारी ती प्रक्रिया आहे. सतत चालणारी प्रक्रिया, तिच्यात कधीही खंड पडत नाही.
अध्ययन व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबीत तो नेहमी शिकतच असतो, अध्ययन करतच असतो. अध्ययन म्हणजे कायमस्वरूपी बदल असतो. व्यक्तीचं अध्ययन होतं म्हणजेच काय, त्याचं जे काही वर्तन असतं पूर्वीचं, त्या वर्तनामध्ये बदल होत असतो आणि तो बदल जो असतो तो कायमस्वरूपीचा बदल असतो. वर्तन परिवर्तनची ती एक प्रक्रिया आहे. अध्ययन प्रक्रिया ही जी काय आहे, वर्तनाचे परिवर्तन होण्याची ती एक प्रक्रिया आहे. याच्याविषयी आपण या ठिकाणी चर्चा केली. अध्ययन म्हणजे नवीन गोष्टीचे अध्ययन होणं, नवीन गोष्ट आत्मसात करणं, त्याला आपण अध्ययन म्हणतो. अध्ययन हे सहहेतुक असतं, सहहेतुक प्रक्रिया आहे. हेतूशिवाय आपलं अध्ययन होत नाही. या ठिकाणी तुम्ही जो व्हिडिओ पाहताय त्याच्या मागे तुमचा हेतू आहे. तो हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही ही प्रक्रिया करतायत. मग कोणतीही गोष्ट आपल्याला अध्ययन करायची असेल, अगदी स्वयंपाक जरी शिकायचा असला, कारण स्वयंपाक करायला आता आई नाही आहेत, आपल्याला स्वयंपाक करायचा आहे किंवा आपल्यावरती अशी वेळ येईल की आपल्याला बाहेर कुठं राहण्याची वेळ येईल, चला आपण स्वयंपाक शिकून घेऊया. म्हणजे ही काय, ती सहहेतुक प्रक्रिया. कोणतीही गोष्ट आपण हेतू असल्याशिवाय अध्ययन करत नाही. अध्ययनासाठी पक्वतेची गरज असते. मॅच्युरिटी जर नसेल तर अध्ययन होऊच शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता पहिले ज्यावेळेस लहान मुलं जे असतात किंडर गार्डनला जातात, त्यांना जर शाळेत गेल्या गेल्या जर त्यांना आपण लिहायला सांगितलं तर ते लिहू शकतील का? नाही. कारण लिहिण्याची जी काही मसलची जी काही ऍक्टिव्हिटी लागते ती त्यांची परिपक्व झालेली नसते, म्हणून त्यांना आपण लिहायला देत नाही, तर त्यांना आपण तोंडी बोलायला लागतो. म्हणजेच काय, त्या त्या वयामध्ये ती ती कौशल्य आपण विकसित करत असतो. कारण त्या त्या त्यासाठी जी परिपक्वता लागते ती परिपक्वता आवश्यक असते. म्हणून अध्ययनासाठी पक्वतेची गरज असते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अध्ययनासाठी सुयोग्य अशी परिस्थितीची सुद्धा गरज असते. अध्ययन जर एखाद्या गोष्टीचं करायचं असेल तर त्याच्यासाठी जे योग्य वातावरण असेल किंवा सुयोग्य असं वातावरण जर परिस्थिती जर असेल तर गरजेचं आहे. त्याशिवाय अध्ययन होऊ शकत नाही. उदाहरणार्थ तुम्ही वाचन करताय, वाचता वाचता जर आजूबाजूला खूप गोंधळ चाललेला असेल तर आपलं लक्ष लागणार आहे. म्हणून सुयोग्य असं अशी परिस्थितीही असली पाहिजे, वातावरणही असलं पाहिजे, तेव्हा अध्ययन या ठिकाणी होऊ शकतं. अध्ययन गरजेतून निर्माण होते. माणसाला ज्या गोष्टीची गरज असते त्या गरजेतून मनुष्य अध्ययन करत असतो. गरज नसेल तर अध्ययन होणार नाही. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती अशी असते तिला ड्रायव्हिंग येत नाही, घरामध्ये गाडी आहे आणि गाडी चालवणारा कोणीच नसेल, तर त्याला गरज निर्माण होते. तो सुरुवातीला खूप घाबरतो, परंतु गरजेतून त्याला ते शिकणं भागच आहे. त्यावेळेस तो ते हातात घेतो आणि ऑटोमॅटिकली त्या गरजेतून त्याचं उद्दिष्ट प्राप्ती करत असतो. म्हणून गरज माणसाला अनेक गोष्टी अध्ययनासाठी कारणीभूत असते. म्हणून अध्ययन हे गरजेतून निर्माण होत असते. अध्ययन हे ध्येय प्रेरित असते. आपण याच्यावरही खूप बोललं की अध्ययन हे दिष्टित असतं. उद्दिष्ट असेल, हेतू असेल तरच ते होत असतं आणि ध्येय प्रेरित असतं आणि ते उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला प्रेरणा असते. त्याच्या मागे मोटिवेशन असतं, ते उद्दिष्ट पूर्ण करणं आणि त्यातून आपण हे साधत असतो. म्हणून अध्ययन हे ध्येय प्रेरित असतं. असं अध्ययन प्रक्रियेची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आता पाहूया अध्ययन एक निष्पत्ती. आता अध्ययन एक निष्पत्ती या शब्दामध्येच आपल्याला खऱ्या म्हणजे अर्थ अभिप्रेत आहे. अध्ययनातून बदल घडत असतो. म्हणजेच काय, त्यातनं आपल्याला काहीतरी साध्य होतं, फलित असेल, निष्पत्ती असेल ती आपल्याला प्राप्त होत असते. म्हणजे एखादी गोष्ट अध्ययन केल्यानंतर आपल्या हातामध्ये काहीतरी आउटकम असतो. उदाहरणार्थ एखादी डिग्रीला जर आपण ॲडमिशन घेतलं, सुरुवातीला ॲडमिशन घेतलं, त्याच्यानंतर क्लासेस केले, परीक्षा दिली आणि नंतर पास झाल्यानंतर आपल्याला रिझल्ट आपल्या हातात असतो. तो जो रिझल्ट असतो त्या सगळ्या एका वर्षाचं ते फलित असतं, निष्पत्ती असते. ही निष्पत्ती काय झालं, त्या वर्षी केलेला, त्या संपूर्ण वर्षामध्ये केलेला जो काही अभ्यास असेल, अध्ययन असेल, त्याचा बदल म्हणून ते निष्पत्ती आहे. म्हणून अध्ययन एक आउटपुट आहे, निष्पत्ती आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग आता निष्पत्ती कोणाला म्हणावं, की अध्ययन एक निष्पत्ती, त्याचा नेमका अर्थ कसा घेता येईल. या ठिकाणी या पुस्तकामध्ये मला एक चांगली व्याख्या, त्या व्याख्येचंच मी या ठिकाणी फोल्ड केलेली आहे, की अध्ययन निष्पत्ती म्हणजे संक्षिप्त विधान. आता अध्ययन निष्पत्ती होणं म्हणजे एक विधान आहे, पण त्या विधानामध्ये काय अपेक्षित आहे, तर एखाद्या शिक्षण कार्यक्रम असेल, अभ्यासक्रम असेल किंवा एखादी सेवा असेल, सर्व्हिस असेल, मिळवल्यानंतर त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला ज्ञान मिळवणे किंवा ज्ञान प्राप्त होणे किंवा काहीतरी करण्यास तो सक्षम झाला असेल किंवा काही व्यक्त करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आली असेल. बघा, एखादा उदाहरणार्थ आता एखादा शिक्षण कार्यक्रम घेऊया. आता बी एड हा शिक्षण क्रम आहे.
आता हे मिळवल्यानंतर विद्यार्थ्यांना काय ज्ञान मिळवले, म्हणजेच त्याला कसं टीचिंग करावं ते स्किल त्याने डेव्हलप केलं. हं? हे त्याने ज्ञान मिळवलं. काय करण्यास सक्षम आहे, तो अध्यापनासाठी तो आता सक्षम झाला आहे. काय व्यक्त करण्याची क्षमता आहे, एखादा टॉपिक जर त्याचा विषयाचा टॉपिक त्याला दिला तर तो विद्यार्थ्यांना समजून सांगण्याची त्याच्यामध्ये क्षमता निर्माण झालेली आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी हे नेमके ह्या सगळ्या कौशल्य त्याला ते शिक्षण कार्यक्रमातनं प्राप्त झालंय. मग तो असा एखादा शिक्षण कार्यक्रम असेल किंवा एखादा अभ्यासक्रम असेल किंवा एखादा सेवा मिळवल्यानंतरची गोष्ट असेल, या तिघं गोष्टी ज्यावेळेस तो प्राप्त करतो आणि हे प्राप्त झालं असं ज्यावेळेस आपण नेमकेपणाने सांगतो, तेव्हा समजायचं की हे अध्ययन निष्पत्ती आहे. दॅट इज द आउटकम. यातनं आपण हे साध्य केलंय, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने सांगू शकतो. त्याला आपण अध्ययन निष्पत्ती असं संबोधत असतो. मग अध्ययन एक निष्पत्ती. आता अध्ययन एक निष्पत्ती कशी आहे, लर्निंग ॲज अन आउटकम कसं आहे, ते आउटकम असं आहे की नियोजित शिक्षण अनुभवांचे मापनीय निकाल असतात. आता नियोजित, आता बीएड हा जो कोर्स आहे याला तुम्ही ॲडमिशन घेतला, हा दॅट इज द प्लॅन, वेल प्लॅन. 2 वर्षाचा आहे, 2 वर्षामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या असतात. दॅट इज वेल प्लॅन ट्रेनिंग, एज्युकेशन विथ ट्रेनिंग. म्हणजे कसं अध्यापन करावं याचंही ट्रेनिंग आपण घेत असतात. मग ते ट्रेनिंगमध्ये जे काही तुम्ही अनुभव घेता त्या अनुभवांचं मापन केलं जातं आणि मापनीय निकाल त्यातनं आपल्याला साध्य होतो आणि त्यातनं विद्यार्थ्यांचं मूल्यमापन होत असतो. आणि ह्या निकालातनं काय साध्य, वर्तनात झालेला बदल. निष्पत्तीमध्ये काय, आता वर्तनात काय बदल झाला, ज्यावेळेस बीएडला एखादा विद्यार्थी येतो तो खूप लाजरा गोजरा असतो. त्याने एखादा विद्यार्थी असा असतो तो तर स्टेजवर आजपर्यंत गेलेलाच नसतो, परंतु बीएडला आल्यानंतर त्याला उभं राहावंच लागतं. सुरुवातीची त्याची जी भीती असते आणि नंतर बीएड कंप्लीट झाल्यानंतर तो इतका सक्षम होतो की तो सहज आता बोलायला लागतो. मग हा काय झाला, त्याच्या वर्तनात झालेला तो बदल आहे. म्हणजेच सुरुवातीचे वर्तन आणि अध्ययनानंतरचे वर्तन यातील नेमका फरक या ठिकाणी लक्षात येतो. मग यामध्ये त्याने कोणते ज्ञान कौशल्य असेल, घटक असेल किंवा काही बाबी असतील ते त्याने साध्य झालेले असते. जेव्हा तो ह्या बाबी साध्य करतो या सगळ्या नियोजित कार्यक्रमातून, त्यातनं घेतलेल्या अनुभवामधून त्याला त्याचं जे काही वर्तन बदल होत असतो, त्या वर्तन बदलातून त्याने काहीतरी ज्ञान, कौशल्य, घटक किंवा काही बाबी, काही वेगवेगळ्या गोष्टी साध्य केल्या असतील, त्या वेगवेगळ्या ज्ञान, कौशल्य, घटक, बाबी यालाच आपण आउटपुट किंवा निष्पत्ती असं संबोधत असतो. म्हणून अध्ययन एक एक निष्पत्ती आहे, लर्निंग ॲज अन आउटकम आहे का, तर आपण त्यातनं काहीतरी साध्य करत असतो. मग अध्ययन एक निष्पत्ती आहे. मग चांगल्या अध्ययन निष्पत्तीमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी अपेक्षित असतात त्याची वैशिष्ट्य आपण पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, जे मला ह्या पुस्तकांमध्ये चांगली वैशिष्ट्य वाचायला मिळाली, ते म्हणजे व्यवहार्य, प्रॅक्टिकल असलं पाहिजे. जे काही अध्ययन निष्पत्ती होत असते ते म्हणजे व्यवहार्य असलं पाहिजे, प्रॅक्टिकल असलं पाहिजे. उदाहरणार्थ, समजा पहिलीच्या विद्यार्थ्याला आपण जर गणिताच्या बेसिक क्रिया शिकवत असो, तर ते त्याला येणं म्हणजे त्याला ते आकलन होणं आणि त्याचा त्याने योग्य तो वापर करता येणं, ते व्यवहार्य असलं पाहिजे. तेव्हा आपण चांगल्या वैशिष्ट्य म्हणता येईल. ते मापनीय असलं पाहिजे. चांगली निष्पत्ती केव्हा म्हणू शकतो, जे काही त्याने साध्य केलं असेल, त्याच्या वर्तनात जो काही बदल झाला असेल तो मापनीय असला पाहिजे. तो अर्थपूर्ण बदल त्याला असला पाहिजे की जो काही वर्तनातला बदल असेल, जेव्हा जे काही आउटपुट असेल ते अर्थपूर्ण असलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला ते सांगता येईल. नेमके व वैशिष्ट्यपूर्ण असणे, चांगल्या निष्पत्ती केव्हा म्हणू शकतो, नेमकं बदल कोणता घडला हे सांगता येणं, किंवा ह्याचं लक्षात येणं, वैशिष्ट्यपूर्ण लक्षात येणं, सुसंगत असला पाहिजे. समजा एखाद्याला आपण दिली ट्रेनिंग शिक्षकाची आणि तो शिक्षकच झाला नाही, त्याच्यामधले शिक्षकाची कौशल्य जर विकसित झालं ते नाही, ते सुसंगत होऊ शकत नाही. म्हणून सुसंगत असं बदल त्याच्यामध्ये असलं पाहिजे. हे चांगल्या निष्पत्तीचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. ते प्रसंगाला अनुरूप असलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला अध्ययन केल्या असतील त्या गोष्टी त्या विषयाला किंवा त्या ट्रेनिंगला, याला अनुरूप असल्या पाहिजे. प्रसंगाला अनुरूप नसतील तर ते अध्ययन निष्पत्ती होऊ शकत नाही.
म्हणून चांगल्या अध्ययन निष्पत्ती व्यवहार्य असले पाहिजे, मापनीय असले पाहिजे, अर्थपूर्ण, नेमके व वैशिष्ट्यपूर्ण, सुसंगत आणि प्रसंगाला अनुरूप असं या गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण म्हणू की त्याने चांगला वर्तन बदल केलेला आहे. आता अध्ययन एक निष्पत्तीमध्ये अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल, ते वर्तनातील बदल हा तीन प्रकारचे असतात. पहिला बदल तो असतो म्हणजे ज्ञानात्मक बदल. आता निष्पत्ती केव्हा होईल? जे एखाद्या व्यक्तीने एखादं ज्ञान मिळवण्यासाठी ज्यावेळेस तो प्रयत्न करतो, ती सगळी लर्निंग प्रोसेसमधून जातो आणि त्यातून जो जे ज्ञान त्याला प्राप्त होतं किंवा तो जो ज्ञान समृद्ध होतो, विचारांच्या क्षमतेने उपयोजन कौशल्य त्याला जे प्राप्त होतं, त्या सगळ्या गोष्टींना ज्ञानात्मक बदल असं आपण संबोधतो. दुसरा अध्ययन निष्पत्तीचा प्रकार सांगता येईल तो म्हणजे भावात्मक बदल. आता एखादं ट्रेनिंग, एखादी गोष्ट शिकल्यानंतर काही भावात्मक बदल सुद्धा व्यक्तीमध्ये होतं. म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये समरस होणे, एखाद्यांच्या विचारामध्ये, दुःखामध्ये समरस होणे, एखाद्या प्रसंगामध्ये, नवीन परिस्थितीमध्ये समायोजन साधणे, त्याचबरोबर समाधानी होणे. हा जो काही बदल आहे हा भावात्मक बदल आहे. हा बदल सुद्धा आपण एखाद्या गोष्टीच्या अध्ययनातून प्राप्त करत असतो. तो आउटपुट निष्पत्ती आपल्याला मिळत असते. त्याच्यानंतर क्रियात्मक बदल, एखादी कृती करणे, वस्तू हाताळणे, हस्तकौशल्यातील प्रगती मिळवणे, हस्तकौशल्यात प्राप्त करणे, अशा वेगवेगळ्या कृतीमध्ये सुद्धा आपण बदल करत असतो. त्यांना आपण क्रियात्मक बदल असं संबोधत असतो. ह्या तीन प्रकारे आपण अध्ययन निष्पत्ती प्राप्त करत असतो. मग ह्या ठिकाणी आपला जो टॉपिक होता अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाचे स्वरूप, अध्ययन एक प्रक्रिया आणि अध्ययन एक निष्पत्ती, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. हे जे काही मी सादरीकरण आपल्यासमोर केलेलं आहे त्यासाठी मी या संदर्भ पुस्तकांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. संदर्भही घेतला आहे. आपण सुद्धा या पुस्तकांचा अभ्यास करून अधिक माहिती या ठिकाणी घ्यावी अशी अपेक्षा करतो आणि अपेक्षा करतो आपल्याला हा व्हिडिओ मधून हे कंटेंट समजलं असेल. या ठिकाणी थांबतो. थँक्यू.